आपण पहिली रेसिपी करणार आहोत चिकन साते. एक इंडोनेशियन रेसिपी आहे ही आणि दुसरी रेसिपी आहे सी फूड प्रेमींना एकदम आवडेल अशी रेसिपी आहे, ती म्हणजे कढाई झिंगा. येस, सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. चिकन साते. लागणारं साहित्य आहे कोकोनट मिल्क, चिकन, किसून घेतलेली कच्ची पपई, फरसबी, शेंगदाण्याचा कूट, क्रीम, कांदा, गूळ, लिंबू, कोथिंबीर, मध, लाल मिरच्या, नंतर इथे काळी मिरी पूड घेतलेली आहे आपण, सुंठ घेतलेली आहे, आलं, लसूण, लाल तिखट, हळद आणि मीठ. आपण करतोय चिकन साते आणि ते करण्यासाठी आपण इथे एक चिकन मॅरिनेट केलेलं आहे. रॉ पपईचं सॅलड आपण करून घेतलेलं आहे. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. आता आपण हे जे स्टिक्स घेणार आहोत त्याच्यामध्ये चिकन लावणार आहोत आपण. त्या ज्या बॅम्बू स्टिक्स आहेत या पाण्यामध्ये ठेवल्या आहेत. त्याचं कारण आहे की जळायला नको स्टिक्स, म्हणून त्या थोड्याशा पाण्यात ठेवल्या की जळत नाहीत त्या. आता आपण चिकन लावून घेऊया याला. या सगळ्या हे जे पीसेस आहेत हे मी स्टिकवर लावून घेणार आहे. 4 स्टिक झालेले आहेत. आता आपल्याला करायचं आहे सॉस. आणि या बाजूला हे जे आपलं पॅन आहे ते पण आपण गरम करायला ठेवूया. म्हणजे इथे ग्रिल होता होता चिकन जे आपण ग्रिल करायला टाकू आणि इकडे सॉस तयार करून घेऊया. थोडंसं मी तेल याच्यावर पण टाकणार आहे चिकनवर. आता यांची जी सातेची पारंपरिक जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे पीनट सॉस जातो, म्हणजे शेंगदाण्याचा सॉस बनवतात. पण हा जो आपण सॉस करणार आहे हा आहे फक्त खोबऱ्याचा सॉस आहे, म्हणजे कोकोनट मिल्कपासून हा सॉस करणार आहोत आपण. आणि या बाजूला आपण हे चिकन ग्रिल करायला ठेवूया. लाल मिरच्या टाकलेल्या आहेत मी. आता हे नारळाचं दूध याच्यात टाकणार आहे. थोडंसं पाणी, थोडं मध टाकणार आहोत आपण याच्यात. ती चव वेगळी लागते, एकदम छान लागते, रिच अशी चव आहे याची. थोडीशी काळी मिरी पूड किंवा व्हाईट पेपर पावडर, थोडं मीठ. इकडे आपलं चिकन होत आहे, त्याला आपण ग्रिल करून घेतो आहोत. चिकन शिजलेलं आहे आणि हा सॉस पण आपला तयार आहे. याच्यात थोडासा 1-1.5 चमचा मी क्रीम टाकतोय. बस, चिकन पण शिजत आलेलं आहे. आणि हा जो सॉस आहे हा आपल्याला आता गाळून घ्यायचा आहे. आणि हे जे आलं लसूण आहे थोडंसं दाबून घेतो, म्हणजे याचे सगळे जे फ्लेवर्स आहेत ते सॉसमध्ये आणखीन छान उतरतील. बस, सॉस तयार आहे. इथे चिकन पण तयार आहे. थोडीशी कोथिंबीर. वाह, चिकन एकदम झकास झालेलं आहे. ही या पपायामध्ये या सगळ्या ज्या घटक आपण टाकलेले आहेत ते मस्तपैकी मुरलेले आहे आणि सॅलड एकदम छान असणार आहे. कारण की आता पहिले जशी क्रिस्पी होती पपई आता जरा सॉफ्ट झालेली आहे, तर खायला मजा येणार आहे हे सॅलड. बस, सॉस आपल्याला वरती टाकायचा आहे. या सॉस सोबत हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. आणि जो चिकन आहे त्याच्यामध्ये थोडंसं स्पायसी असं हे चिकन आहे.
वा, तयार आहे आपली डिश.